तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग। आत्ता आलोय मी रानात, व्हिडिओ स्टार्ट केलाय। आजचा व्हिडिओ चांगला होईल अशी अपेक्षा आहे माझी पण। तर आलतो लिंबणीत पाठ चालतो आणि मोटर चालू केली ती, आणि मोटर चालू केल्याच्या नंतर गेलो घरी, आंघोळ वगैरे केली आणि मग पुन्हा आलो रानात। आणि आता म्हणलं चला थोडंसं पाईप वगैरे बदलावा। बघा सूर्य पण इकडून पाठीमागून उगलाय, सकाळ सकाळ फ्रेश वातावरण, एकदम मस्त वाटतंय असं सकाळ सकाळ। आणि तर विषय असा आहे की आपल्याला जवळपास 1000 सबस्क्राईब व्हायला थोडे सबस्क्रायबर कमी आहेत। माझे हिशोबाने 65 सबस्क्रायबर झालेत, 965, म्हणजे अजून किती राहिलेत? 35 नाही, 35 बी नाही, 69 झालेत। जवळपास म्हणजे 30 सबस्क्रायबर बाकी फक्त, आणि तेवढे झाले म्हणजे 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील। आणि ते झाले थोडा एक आनंदच वेगळाच येईल, कारण 1000 सबस्क्रायबर म्हणजे लई मोठे येतं। आणि जर असे मी जर केले असते माझ्या ओळखीव, 1000 सबस्क्रायबर लवकर बी झाले असते बरं का। म्हणजे कसं इंस्टा व्हॉट्सअपला लिंक टाकून किंवा माझ्या ओळखीचे जेवढे मोबाईल आहेत कस्टमर येतात त्यांच्याकडून ते लवकर झाले असते, पण त्याचा काही उपयोग नाही। त्याच्यामुळे मी काय सबस्क्रायबर कुठंही शेअर करून केलेले नाहीत, ते एकदम ओनली मनाने झालेत। म्हणून मला खूप असा आनंद होतोय की माझे सबस्क्रायबर हे झालेले आहेत की 1000 सबस्क्रायबर मनाने होते पूर्ण। ह्याचा मोठा आनंद आहे मला। जो आनंद असा भेटतो मनाने सबस्क्रायबर व्हायचा, तो आनंद असा आपण सबस्क्रायबर मनाने जरी केले, असं कसं आहे की माझं दुकानावर रोजचे गिरायक जे येते, समजा ते गिरायक आलं की त्याचा मोबाईल घे सबस्क्रायबर कर, तिकडं पण माझ्या दुकाने आला मोबाईल सबस्क्राईब कर, अशा 1000 सबस्क्राईब होण्यासाठी म्हणजे काय लय टाईम लागणार नाही। तसं केले असते मी 1000 पूर्ण, पण तसे मला करायचे नव्हते। की मला बघायचं होतं की ऑलरेडी जे आपल्याला ओळखत नाहीत ते व्यक्ती आपल्याला सबस्क्रायबर आपल्या चॅनलला करतील का, असं मी बघत होतो। आणि सर्वांनी सबस्क्राईब म्हणजे बऱ्यापैकी केलं, चालू आहे कंटिन्यू, आणि 1000 लवकरच पूर्ण होतील। तर तो माझा एक आनंद वेगळाच राहील असं मला म्हणजे वाटतं की बाबा आता 1000 पूर्ण होते, आनंद बी वाटतो त्या गोष्टीचा। आणि जर मनाने केले असते तर कशाचा आनंद, कारण तो आपणच केलेले असते ना। त्याच्यामुळे 1000 सबस्क्रायबर काहींसाठी काही लई मोठी गोष्ट नाही आहे, पण ती माझ्यासाठी खूप मोठी आहे। तर होतीलच लवकर। तर बघू झाल्यावर पुन्हा व्हिडिओ मी बनवलंच किंवा तुम्हाला दिसलंच, तर खूप आनंद आहे। तर आत्ता काय केलंय, पाणी तर दिलंय पक्षाला, पण आपलं पण पुण्याचं काम चालूच आहे म्हणजे हे आतापासूनच नाही, पहिल्यापासून। आत्ताच मी बोर घेतला, बोरला पण बऱ्यापैकी पाणी लागलं, माझे झाडं जगतील आणि माझं घरचं बी पाणी भागल। तर थोडंसं आपलं बी पुण्य लागतं, तकदीर लागतं। तर असो कसं का असं ना, आता आहे ते। तर मग मला आपलं पुण्याचं काम म्हणजे पक्ष्यांसाठी पाणी भरणं ही मी एक पहिल्यांदा ठरवलं होतं। बोर घेतला आणि पाणी लागलं तर पक्षासाठी मी किंवा काय पुण्य करता येईल ते, आता मुक प्राणी तर त्यांच्यासाठी सेवा आपल्याला 100% त्याच्यातलं काही ना काही योगदान करायचे। आणि थोडा वेळ काढून मी त्यांना पाणी भरतो पक्ष्यांसाठी। तिथं 2 असे ड्रम जे ठेवलेत, त्या ड्रममध्ये फुल रोजची रोज भरीत असतो मी। आणि आता पाणी लावून आता दूध आणायला जायचे, कारण तुम्हाला तर माहिती आहे किंवा दीपाली इथं नाही आहे, विराज बी नाही आहे, तर मला दूध वगैरे आणून आईला द्यावं लागतं, म्हणजे ते उरकीत येत चहा पाणी वगैरे। तर आता पाणी इथं चालू आहे, इथं दिलंय पाठीमागं पाणी मी, तर पलीकडे पाईप टाकलाय, ती होईल फुल, तोपर्यंत मी दूध घेऊन येतो। तर कंटिन्यू व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला, बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ। तर ही सकाळ सकाळ व्होल्टेज कमी असते, पण आता पूर्ण सकाळीच मी चालू करून गेलतो, ताळे भरले जवळपास खाली, आणि तिकडं पण फुल झालंय। तर इथं पक्षाला पण पाणी भरायचं आता। सकाळ सकाळ आलो तर म्हणलं पक्षाला पाणी भरावा, आणि असंच आपल्या दिवसाची सुरुवात होत असते। पाईप घेतलाय आता, आणि खूप छान असं वाटतं सकाळ सकाळ। कसं आहे की इथं इथं पक्षाला पाणी केलंय, पाणी पण संपलंच आहे। आता पाणी असं पक्षाला मी भरून ठेवत असतो रोज दिली, तर ही एक पुण्याचं काम करतच असतो मी। तर असे सकाळ सकाळ कसं मग एकदा भरलं की पक्षी पाणी दिवसभर पितेत, हे असं उन्हाळ्याचं, कडक उन्हाळ्याचं चांगलं एक पुण्याचं काम केलंच पाहिजे आपण। तर चला निघलोय दुधाकडं, दूध आणण्यासाठी बघतो, दूध घेऊन येतो, पुन्हा माघार येतो, काय तुम्हाला दाखवता येईल ती पुन्हा दाखवायचा प्रयत्न करतो। आणि चांगले व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करतोय, पण सध्याला काय बाहेर कुठं जाता येईना, वातावरण पावसाळ्याचं नाही आहे, हिरवं वातावरण बी काय दाखवता येत नाही। आणि सध्याला काम पण माझ्या मागचे लोड आहे, त्याच्यामुळे मी घरचेच व्हिडिओ बनवतोय। आता एवढ्यात काय कुठं ट्रिप बी नाही, ट्रिप मारायची होती ती पण कॅन्सल झाली मागच। आणि बघू वेळ भेटला तर जाता येईन, पण आता उन्हाळा दिवस आहे, जाता बी येत नाही, कुठं जास्त फिरता बी येत नाही। तर आता दुकान बऱ्याच वेळ झाले चालू आहे, आलो दुकानात, दूध आणून दिलं, आणि मग नंतर दुकानात चालू आहे, गिराईक वगैरे देतोय। तर गिराईक येत आहे तर आपल्याला द्यावं बी लागत आहे गिराईक, आणि जिम्मेदारी माझ्याकडे सध्याला तर
तर आले आमचे तात्याला काय पाहिजे काय की तंबाखूचे भाव आहे. 5च असते का तात्या? हा तेवढेच आहेत 10 तरी देत जा. तेवढेच आहेत मला. चला तर गिरायक तर चालूच आहे. थोडं आता काय बराच टाइम झालाय तर जेवण करून घेतो मी एकदा. काय होतं जेवण केलं म्हणजे पुन्हा आष्टीला जायला मोकळं. तर चला दुकान घ्यायचंय बंद करून. तर निघलोय आष्टीला. तर कल्याणी आंब्याखाली झोपली आहे. कल्याणीचं दुखत आहे, आराम चालू आहे, शाळेला सुट्टी आहे. आणि आज मला ह्याला दीपालीला आणायला जायचंय. घरचे म्हणते दीपालीला पण घेऊन ये, बरं लागतंय आता दुखायचं. तर आणायचं नव्हतं पण काय यात्रा आली ना, तर यात्रा आली म्हणून आम्हाला आणायचंय. तर आज किती तारीख आहे? आज तर आज तारीख 21 आहे. तर 30 तारखेला पाडवा आहे का? 29ला जी 30 तारखेला पाडवा आहे. 31 तारीख किंवा 1 तारखेला पुन्हा यात्रा. तर 31 तारखेला यात्रा आहे, 30 तारखेला पाडवा आहे. बघा कल्याणी सांगती 30 तारखेला पाडवा, 31 तारखेला यात्रा, असे 2 दिवस येतं. तर 21 तारीख आज आहे. तिला घेऊन यायचं यात्रेसाठी. मग यात्रेच्या अगोदर थोडंसं घरचं आवरावरी होती नाही का, साफसफाई वगैरे होती दुकानाची त्याची. आणि थोडी मदत पण करीन. मला पण पैठणला जावं लागतं यात्रेच्या, म्हणजे पाडव्याला पाणी आम्ही देवाला हे करतो, ते आंघोळ घालण्यासाठी आणतो ते. तर त्याच्यामुळं दीपालीला आणतो. गेली तिकडं तर जातो, घेऊन बी येतो आज. तर आमचं तर काय हिडू चालू होता. तर तिकडं बघा ज्वारी वगैरे चालली वाळायचं काम. कल्याणी बसली झाडाखाली, तिकडं बाई बी बसली आहे सावलीला, ऊन पडतंय म्हणून. आणि मी निघलोय आष्टीला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टाटा. काय होतं?